मनोहर जोशी यांच्यासारख्यांना उद्धव ठाकरे यांनी संपवण्याचं काम केलं अशा शब्दांमध्ये रामदास कदम यांनी ठाकरेंवर घणाघात केला। उद्धव ठाकरे पापाची फळं भोगा असं देखील रामदास कदम यांनी म्हटलंय। एकही नेता शिल्लक राहणार नाही असा इशाराच त्यांनी दिला। रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे। ठाकरे साहेबांना संपवला, रामदास कदमला संपवला, दिवाकर रावते संपवला, मनोहर जोशी साहेबांना संपवला। अरे ज्यावेळेला नवलकर साहेब गेले त्यावेळेला हे महाशय उद्धवजी ज्यावेळेला नवलकर साहेबांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या मुलीने सांगितलं गेट आउट, निघून जा इथून। माझे वडील जिवंत असताना त्यांची अवस्था काय केली, आता कसा इथं आलात? मी साक्षीदार आहे। जे शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून ज्या ज्या नेत्यांनी काम केलं त्या सगळ्यांना संपवायचा एक कर्मी कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी हातामध्ये घेतला। उद्धव ठाकरे त्याच्या पापाची फळं भोगताय, अजून भोगाल। काय शिल्लक राहणार नाही तुमच्याकडे, काय शिल्लक राहणार नाही। मी आज सांगतोय होय, उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये सांगितलं मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, ह्या कडव्या शिवसैनिकाला मला मुख्यमंत्री बनवायचं म्हणून सांगितलं। कोणाला? एकनाथ शिंदेवर बोट टाकून। आदल्या दिवशी एका रात्रीमध्ये उद्धवजी असं काय झालं, असं काय चमत्कार झाला? बोलताय काय तुम्ही? शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहे, काल काय बोलताय, आज काय करताय? गपचूप एका रात्रीमध्ये शरद पवार साहेब उठतात काय आणि उद्धव ठाकरेंचं नाव सांगतायत काय? कसं काय चमत्कार? कुणाच्या पाठीत खंजी खूप असतात तुम्ही शिवसैनिकाच्या? रामदास कदमला टाळ्या मिळतात ना, भाषण बंद करून टाका। बघा तुम्ही शिवाजी पार्कच्या जितक्या सभा झाल्या साहेब असताना त्या सगळ्या सभांमध्ये माझी भाषणं आहेत। साहेब गेले, उद्धव ठाकरेंनी माझी भाषण बंद करून टाकली। आणि तुम्हाला आज पुन्हा सांगतो 2009 सालामध्ये मी महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो, त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं। त्यांना वाटलं रामदास कदम निवडून आला तर शिवसेना प्रमुख याला मुख्यमंत्री बनवतील। मला आपल्याच नेत्याला सांगून गुहागरमध्ये पाडलं, मला पाडलं। मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मी कधी खोटं बोललो नाही आयुष्यामध्ये।